कन्या रे. अहो तुम्ही काय डोक्यावर वगैरे पडलायत काय? तुम्हाला काय गरज होती केस करायची? तुम्ही तर ना जरा गप्प बस. मी काय एकट्याने केलेलं नाही, ठरवून केलेलं आहे. त्यांच्याच घरच्यांनी सांगितलेलं मला करायला. हे बघ. अहो एवढे पैसे? अगे हे तर काहीच नाही, चिल्लर आहे चिल्लर. इथं टोकन अमाऊंट आहे फक्त, कळलं का? अजून लई पैसे येणार आहेत आपल्याकडे. हे करण्याचे पैसे घेतोय आपण. हा बर, आता आपलं कर्ज बी माफ झालंय, समजलं का? त्यामुळे आपल्या डोक्यावर कर्ज आहे असं काही वागायची गरज नाही. आता तर त्यांच्या मर्जीत राहिलो की नाही तर आपल्याला बक्कळ पैसा मिळणार आहे पियू, कळलं का? घबाड लागले प्रियंका आपल्याला, घबाड. हे सगळं पैसे इन्व्हेस्ट करू आणि एक दिवस शहराकडे निघून जाऊ. काय तसं तर तुम्हाला कधी काय बोलायचं आणि काय करायचं हे चांगलंच जमतंय सध्या, पण आधी नव्हता जमत. मी आहे म्हणून सगळं नीट आहे. दुसरी तिसरी असती ना तर एव्हाना सोडून गेली असती. पण काय हो, एवढं का लागून घेतलं हाताला? अगं तुझ्यासाठी आणि अक्षय कुमारसाठी मी काय बी करायला तयार आहे. आता तुम्ही माझा नवरा शोधताय होय का? आओ फोन वाजतोय. जाऊ दे बोंबलत. ऐका ना, काहीतरी गैरसमज होतो. नाहीतर दादा असं काही करणार नाही. मी बोलते त्याच्याशी. आता बोलून काय फायदा आहे? हाफ मर्डरची केस फाईल केली आहे तरी माझ्या. आता मला जाता नाही येणार. इतकी सगळी मेहनत, लहानपणापासूनचं स्वप्न, सगळी तयारी, सगळं 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 पाण्यात गेलं. मी बोलते ना त्याच्याशी, तो घेईन केस माग. आता बोलून काय फायदा आहे पण? मला तर आजची फ्लाईट तर गेली. आता मी कसं जॉईन करणार सांगितलेल्या डेटवर? ऐका ना, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून जॉईनिंगची पुढची तारीख मागून घ्या. तवर इकडे सगळं नीट होईल. मी शब्द देते तुम्हाला, दादा केस माग घे. आणि एक सांगू का, स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी असतात. त्यामुळे अडचण आली म्हणून स्वप्न सोडून उदास होऊन बसायचं नसतंय, तर त्या स्वप्नाच्या माग लागत राहायचं असतं. तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा. एवढी मोठी कंपनी आहे तर घेतील समजून. होईल काहीतरी. माझ्यामुळे तुमचं स्वप्न इसकटू नाही द्यायचे. तुम्ही माझ्यासाठी लग्नात उभं राहिला, आता मी तुमच्या स्वप्नासाठी उभं राहील. होईल काहीतरी. मी बोलते दादाशी. अरे का तू आता अजिबात लोड घेऊ नको. जवळ ही केस सुरू आहे तोवर हर्षवर्धन गाव सोडून जायचा नाही. आणि ही केस किती दिवस सुरू ठेवायची हे आपल्याच हातात आहे. या आधी पण कितीतरी केस आपण सुरू ठेवलेले आहेतच. त्यात अजून एका या केसची भर. हा आता माझा पोरगा शोभतोस.
एका दगडात आपण 2 पक्षी मारले. हर्षवर्धनला इथं अडकून ठेवलं आणि दुसरा पक्षी कळलं. चेष्टा आहे का जोक आहे? आत्ता लागतो कामाला. गच्च शेठ, चला कामाला लागूयात. येतो. भैया चहा घे. काय काम करतोयस तू? जॉईनिंगची पुढची तारीख देतात की नाही ते चेक करतोय. नको टेन्शन घे, सगळं ठीक होईल. तू चहा घे ना. भैयाला सगळं सांगायला पाहिजे, आत्ताच सांगते. भैया ऐक ना. बोल ना. बोल. चहा गार होईल, तो घे ना. हर्षवर्धन भैया ना आता फ्लाईट मध्ये चहा पित असते. मग असं इथं बसून चहा प्यावं लागतंय त्यांना. काय? लय वाईट झालं. मला एक कळत नाही, अशा चांगल्या माणसासोबत अशा अडचणी काय येतात? काय नाही रे, हे समज त्या महेंद्रनं मुद्दाम ठरवून केलेलं आहे बघ. मग काय, मला सांग, हे एवढं समज असं कट टू कट चेष्टा आहे का जोक आहे? प्लॅनिंग लागते त्याला. तुला सांगतो, ती लक्ष्मी वहिनी इथे एकटी राहणार आहे ना, तेच खपलं नसेल त्याला, तेच आवडलं नसेल. हा, त्याला आवडलं नसणारच आहे, पण वहिनीला पण आवडलं नसणार आहे. म्हणजे वहिनी सकाळी गॅलरीत फोनवर बोलत होती हो, तिच्या भावाशी. मी खाली शेंगदाणे खात उभा होतो. आता हाच विषयाला धरून बोलत होते का अजून कुठल्या वेगळ्या विषयावर बोलत होते ते ऐकायला नाही आलं, पण बोलत होते एवढं खरं आहे. अजून कोणता इशय असणार? हा, तुला सांगतो, त्या लक्ष्मीनेच त्या महेंद्रला सांगितलं असणार असं असं कर म्हणून. तुला काय वाटतं? आपल्याला काय वाटायचं आहे दाजी? काय खरं काय खोटं आता हे देवालाच माहिती. देवच असतो ना सगळीकडं. आपल्यात कुठली आली तेवढी पावर? येस तर. मला माहितीये तुम्हीच केलंय हे सगळं. मी केलं? मी तर तिथं नव्हतोच. विचार की तुझ्या भावाला, विचार. माझं नाव सांगणार, तुझ्या भैयाचं इमान सुटलं, तुझी गाडी वेळ सुटल. पण कोणाला सांगणार? कुणाला? हैबत शेठला, आईंना, ते तारक्कांना. मी नाही कोणाला घाबरत, कळलं का? आणि तारक्कांनी काय सांगितलं? तोंड बंद. काय काय हो काय? हो. हा, कुठे निघालीस? जरा दादाला भेटून बोलून येते ना. आता का चालली आहे त्याला भेटायला? अभिनंदन करायला चालली आहे त्याचं, चांगलं काम केलंस म्हणून. म्हणजे तूच त्याला मुद्दामून सांगितलंस ना की माझ्याशी भांडण काढ, म्हणजे मी इथेच राहीन. दुसऱ्या पक्षाच्या पण घाव वरणी लागलेला आहे. आता फडफड फडफड करून जीव सोडणार.
आपण म्हणतो तसंच करतो. एका दगडात दोन पक्षी. काय विचारतोय मी? पण मी असं मुद्दाम का कर? कारण मी इथून जाऊ शकणार नाही. हा सगळा तुझाच प्लॅन असणार. हो हर्षवर्धन भैया, हा सगळा प्लॅन यांचाच असू शकतो. हे वहिनींना त्यांच्या भावासोबत बोलताना स्वतःच्या कानाने ऐकलं. काय पण सांगाल का हो? अहो नाही, मी असं काय बी नाही बोलले. काय घाता घातला का मी? म्हणजे आम्ही खोटे काय? हो मी कुठं बोलले तुम्ही खोटं बोलताय म्हणून? हाय का आता हर्षवर्धन भैया, आता त्यांनीच कबूल केला त्यांच्या भावासोबत ते बोलत होत्या त्या. अहो नाही, मी कुठं कबूल केलंय? मी असं काही नाही बोलले अहो. कशाला खोटं बोलताय वहिनी? हा, तुम्ही बोलत होता का नाही त्यांच्यासोबत फोनवर? हो मी फोन लावला होता पण मग नाही म्हणून काय सांगताय? गच्चा, अरे ते फोनवर बोलत असेल पण तूच सांगितलं असशील तुझ्या भावाला. तुझी अशी इच्छाच नव्हती की मी इथून जावं, म्हणून तर तू वागली असशील असं. हो नाही, मी खरं सांगते अहो. लक्ष्मी असून किती खोटं बोलणार आहेस? मी तुला विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडून मी इथून जाऊ नये यासाठी साकडं घालताना पाहिलं. मी त्याच्याकडे तू इथे सुखाने राहावंस, तुझी काळजी घ्यावं असं बोललो होतो, आणि तू काय केलंस? आणि तू त्याच्यासमोर हात जोडून तुझ्या भावाला हे सगळं करायला सांगितलंस. गोगल गाय आणि पोटात पाय. ऐका ना, मी विठ्ठलाच्या मूर्ती समोर बोलले, कुठं नाही म्हणते, पण मी माझ्या भावाला फोन करून असं काय बी सांगितलं नाही अहो. लक्ष्मी, एक शब्द बोलू नकोस. आम्ही काय म्हणतो, हा असा आरडाओरडा करून घसा कोरडा करण्यापेक्षा सुनबाईंच्या भावालाच समोर आणा ना. नाही म्हणजे खरं काय खोटं काय ते समजायलाच कळेल. आणि हे बी कळेल की हे समज सुनबाईंनी घडवून आणलं होतं की त्यांच्या भावाच्या मर्जीनं. कसं? मीच त्याला जाब विचारून. हर्षवर्धन थांब. नाही तारक, तुझ्या तारकावर विश्वास आहे ना? तारका पण थांब इथं. अरे निघतच तुझं लगीन झालेलं आहे आणि लगेच जाऊन सासरच्या लोकांबरोबर तमाशा केलास, लोक काय म्हणत्या? नाही तर काय, उगा समजा गावाला सगळ्याला ईशय मिळेल. हर्षवर्धन, अरे तूच म्हणला होतास ना की लक्ष्मी चांगली मुलगी आहे म्हणून. मग ती असं कसं करल? आपण एक काम करू, महेंद्रलाच इथं बोलून घेऊ, म्हणजे त्याच्याच तोंडून आपल्याला समजा खरं खरं कळल. सुभान, जाऊन महेंद्राला घेऊन यायचं, नीट घेऊन यायचं.
कसा का असना हर्षवर्धनचा मेवना आहे त्यो. जावा. आपल्या लक्ष्मीचं लग्न काकू लय जॅक झालं बघा. नाही म्हणजे एक घोळ सोडला तर बाकी सगळं जॅक झालं. नाही म्हणजे भूषण नाही म्हणलं ते बरंच झालं एका अर्थाने. म्हणजे कसं भूषण पेक्षा पण हर्षवर्धन भाऊजी एक नंबर आहेत बघा. कसला हो, तो बी बोलून चालून भूषणचाच भाव आहे. एका माळेचे मनी आणि कुपायला नाही कुणी. अशी का ग बोलते? चांगला माणूस आहे. अहो कसला चांगला. आमच्या ह्यांच्याशी मुद्दाम भांडण काढलंय आणि भांडण करून कोयत्याने वार केलाय. पार हाताच्या हाडाला कोयता लागलाय. त्यांच्या जीवाला कसं वाटलं असेल त्यांचं त्यांनाच माहिती. अजून जरा जरी जोरात वार केला असता ना तर पार हात धडा वेगळा झाला असता. अरे देवा. हा, तशी उडत उडत बातमी गावकऱ्यांकडून आली होती आमच्या कानावर, पण एवढं झालं असेल असं वाटलं नव्हतं बाई. हा, पण आम्हाला काय वाटलं मेवण्यांची काहीतरी थट्टा मस्करी झाली असेल. कसलं थोडं बाई. अहो हातावर वार झाला म्हणून नशीब. गळ्यावर झाला असं तर काय केलं असतं हो आम्ही. आता तुम्ही कशा पाय आला तिथं? चेष्टा आहे का जोक आहे? तारक्काने तुला बोलवलंय, चल. नाही नाही, आता कशाला न्यायचंय त्यांना. ते नाही येणार कुठं. आणि मी लैदा पिक्चर मध्ये पाहिलंय असं केस टाकली की माणसाला घेऊन जातात आणि मग तो माणूस काय परत येतच नाही. नाही नाही, हे कुठं येणार नाहीत. हा शांत हो. आपण मी काय कच्ची मुळे नाही घरात घाबरून बसायला. कळलं का? बघून येतो काय म्हणते. हा, कशाला म्हणजे? नाही नाही, तुम्ही कुठं जायचं नाही. अगं खरं खोटं काय ते बघायला बोलवलं असेल. सेटलमेंट होते का ते बघत असतील ते. कळलं का? सेटलमेंट म्हणजे घरात मोठी रक्कम येणार. जावा, पण सगळ्याचा हिशोब मागा त्यांच्याकडून. काय बी सोडू नका. कसं आहे, किती जरी नाही म्हणलं ना तरी आपला हात दगडाखाली आहे एवढं काय कळत नाही मला. येतो बघून काय म्हणते. चला. आम्ही बी येतो आता. ऐका ना, मी खरंच सांगते. मी माझ्या भावाला असं काय बी करायला नाही सांगितलं. पण तो आता आला ना का मी त्याला सांगते. तो घेईन केस मग. तुम्ही नका काळजी करू. त्याने रागाच्या भरात केस टाकली असेल, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फॉरेनला जायचं नवीन तिकीट काढायला घ्या आणि तुम्ही जा फॉरेनला. खरंच. कोयत्यानं वार केलाय माझा साहेब.
महेंद्र, तू जो माझ्याशी वाद घातलास, माझ्यावर जी पोलीस केस केलीस, खरं खरं सांग, हे तू मुद्दाम केलंस? तुझ्या एकुलत्या एक बहिणीची शपथ घेऊन सांग. तुझ्या वडिलांची शपथ घेऊन सांग. तुझ्या जमिनीची शपथ घेऊन सांग. जे तू केलंस ते मुद्दामून केलंस ना? ऐका आता, मी कशाला मुद्दाम करू? तुम्ही तसं वागलात म्हणून मला राग आला. बघा, मी म्हणले होते ना, त्याने रागाच्या भरात केला असं. तो घेईन केस माग. अजून तो खरं कुठं बोललाय? आणि खरं कसं काढून घ्यायचं हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आम्हाला खरं काय ते ऐकायचंय.